HM घाटमाता न्यूज। तुर्ची गावामध्ये एक अनोखी दावते इफ्तार पार्टी। माहे रमजान महिन्याच्या 23वी दावते इफ्तार पार्टी अतिशय उत्साहात दिनांक 24 मार्च 2025 रोजी तासगाव तालुक्यातील तुर्ची गावामध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्य दीपक अशोकराव पाटील यांनी दावते इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। दावते इफ्तारसाठी तुर्ची गावातील तमाम हिंदू मुस्लिम बांधव जमा झाले होते। हा क्षण डोळे भारावून जाणारा होता व मनाला आनंद देणारा क्षण होता। दावते इफ्तार पार्टीमध्ये सफरचंद, कलिंगड, काजू, बदाम, द्राक्षे, खजूर, शरबत याचे मनसोक्त खाऊन इफ्तार पार्टीचे समाधान झाले। यावेळी तुर्ची गावचे माजी शिक्षक दिलावर मुल्ला यांनी दीपक पाटील यांनी असे वारंवार सामाजिक कार्यक्रम घेतले पाहिजेत, यामुळे सर्व समाजामध्ये एकी निर्माण होते व एकीची ताकद वेगळीच असते असे सांगितले। तुर्ची ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील यांनी त्यांच्या आग्रहाला मान देऊन सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या। कमाल मुल्ला सरांनी देखील दीपक पाटील यांचे तोंड भरून कौतुक केले व सर्वांचा सत्कार घेण्यात आला। तसेच ग्रामपंचायत सदस्य गोविंद कदम यांनी देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या व आपला मित्र दीपक पाटील यांनी अतिशय उल्लेखनीय काम केल्याचे सांगितले। तुर्ची गावचे सरपंच विकास डावरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले। हिंदू मुस्लिमांचा वाद चालत असताना देखील तुर्ची गावामध्ये सर्व धर्म समभाव आहे। सांगली जिल्ह्यातील लोकांनी तुर्ची गावाचे आदर्श घ्यावे व सर्व धर्मातील लोकांनी गुण्या गोविंदांनी कसे राहतात असे बोलून या कार्यक्रमाचे आभार मानले। यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार, ग्रामपंचायत सदस्य शरद सातपुते, निवास खरात, बबलू गलांडे, राहुल पाटील, सनी पाटील, शुभम पाटील, तुषार घाडगे, कुंडलिक पाटील, प्रकाश गलांडे, निवास खताळ, सिकंदर मुल्ला, दस्तगीर मुल्ला, शकील मुल्ला, रशीद मुल्ला, इम्रान मुल्ला, शाहीर होबळे, हजरत मुल्ला, शाकीर मुल्ला, जावेद मुल्ला, कय्यूम मुल्ला, हमीद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते। आपले मुस्लिम बांधव आणि आमच्या सानिध्यात असणारे आमचे सगळे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच आणि आज ज्यांनी त्यांच्या घरी बोलवून आम्हाला इफ्तार पार्टीचं ज्यांनी नियोजन केलं असे दीपक अशोकराव पाटील, तर खरोखरच वाखाणण्याजोगी त्यांनी आमची इफ्तार पार्टी त्यांनी साजरी केली। त्याचबरोबर आम्हा सर्वांचा त्यांनी सत्कार मनापासून स्वतः केलेला आहे। खरोखर मन भारावून गेलं। पण एक लक्षात घ्यायचं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या माझ्यापेक्षा लहानांना काही लय माहीत नसेल, माझे पुत्र वगैरे आहेत, तर मला एवढा आनंद झाला की मला असं वाटलं की मी माझ्या मूळ घरात आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना दीपक पाटलांनी आणायचा प्रयत्न केलेला आहे, तो यशस्वी झालेला आहे असं मला वाटते। कारण आम्ही एक 2-3 पिढ्या बघितलेली माणसं आहोत। म्हणजे गणपती पांडुरंग पाटील माजी सरपंच आमच्या गावचे कैलासवासी, तर त्यांचे नातू दीपकराव पाटील यांनी खरोखरच तुर्चीत इफ्तार पार्टीचं जे नियोजन केलं आणि ह्या गावचं प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे। तर आमच्या सर्व समाजाच्या वतीनं मी सुहृदय त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। रमजानच्या पवित्र महिन्यातील आज 23वा रोजा मी आमच्या घरी आयोजित केला होता। त्यासाठी गावातील सर्व मुस्लिम बांधव हजर आहेत। त्यांना या पवित्र महिन्याचं मी शुभेच्छा देतो। 23वा रोजा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे। या पवित्र महिन्याचं औचित्य साधून आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य
सन्माननीय दीपकांना पाटील यांनी इफ्तियार पार्टीचं आपल्या घरी नियोजन केलं. आज आपण बघतोय महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हिंदू मुस्लिम किंवा इतर धर्मात जो वाद ओढवला जातोय. काही ठिकाणी दंगली होत्या, मारामारी होत्या, सावध मालमत्तेचं नुकसान होते, मनं दुभागली जातात, लोक एकामेकापासून लांब चालले. पण आपल्या तुळची गावात दीपक पाटील यांनी इफ्तियार पार्टीच्या माध्यमातून जो पुढाकार घेतला आणि आपल्या गावातून, आपल्या तुळशी गावातून हिंदू मुस्लिम ऐक्य आणि आपल्या गावातील सर्व जाती धर्माची लोक पुण्या गोविंदानं नांदतात, सुखा समाधानानं नांदतात. प्रत्येक धर्मानं आपल्या, प्रत्येक जातीनं आपल्या रूढी परंपरेचा आदर केला पाहिजे. प्रत्येक धर्मातील लोकांनी सर्वांचा सन्मान ठेवला पाहिजे. याचा संदेश देण्याचं काम आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दीपक पाटील यांनी या इफ्तियार पार्टीच्या निमित्ताने दिलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपले आदरणीय कमाल गुरुजी सर एवढं त्यांचं वय झालेलं असताना सुद्धा आले. दिलावर मुल्ला सर आले, आपले सर्व मुस्लिम बांधव आले, ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक पाटील, गोविंद कदम, शरद सातपुते, निवास काका खरात, प्रकाश गालांडे आणि सर्वच मान्यवर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले. मी तुळशी गावाच्या वतीनं, गावातल्या सर्व संस्थांच्या वतीनं, संजय दादा युवा मंच तुळशीच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद. पाटील यांच्या घरी जी इफ्तियार पार्टी आयोजित केलेली आहे, खरोखरच हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचे प्रतीक असलेला हा एक मानावर आहे. कारण जो रमजान ईदचा आज 13वा दिवस आहे, 23वा दिवस आहे. आणि 23व्या दिवसानिमित्त आज त्यांच्या घरी इफ्तियार पार्टी आयोजित केलेली आहे. खरोखरच हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य कसं असावं ते आज ते दाखवून दिलेलं आहे. या इफ्तियार पार्टीद्वारा रमजानच्या या सर्व मुस्लिमांना हार्दिक शुभेच्छा. 2025 की जो इफ्तार पार्टी यहाँ पर दीपक अशोक पाटिल इनके घर पर हुई है और हमारे सब मुस्लिम बांधवों को यहाँ पर उन्होंने इफ्तार पार्टी के लिए बुलाया है और यहाँ पर जो हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक उन्होंने यहाँ पर सादर किया है और वह अच्छी तरह यहाँ पर इफ्तार पार्टी ली है. इसलिए मैं यहाँ पर दीपक और कुंडलिक पाटिल और गाँव के सरपंच इनका सदियों का यहाँ पर मैं स्वागत करता हूँ. और अपने जो गोविंद कदम और ये सब कुछ यहाँ पर आए हैं, ग्राम पंचायत के सदस्य हैं, तो इनका भी यहाँ पर मैं स्वागत करता हूँ. और इफ्तार पार्टी बहुत अच्छी हुई है. दीपक पाटिल का भी यहाँ पर उन्होंने जो इफ्तार पार्टी का प्रथम क्रमांक जिसे कहते हैं उन्होंने दिलाया है और उसका पारितोषिक उनको मिला. HM Rakamata News.